सोलापूर जनता सहकारी बँकेच्या सन्माननीय सभासद, खातेदार, ठेवीदार व हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। बँकेची ठळक वैशिष्ट्ये: इंडिव्हिज्युअल लोन एक्सपोजर लिमिट रुपये 27 कोटी, ग्रुप लोन एक्सपोजर लिमिट रुपये 45 कोटी, गृह कर्ज मर्यादा 2 कोटी, DICCC प्रीमियम बँक नियमितपणे भरते। शासनाच्या सर्व व्याज परतावा योजना सर्व शाखेत उपलब्ध। मोबाईल बँकिंग सुद्धा लवकरच सुरू होत आहे। तसेच हिरत कर्ज योजना, कर्ज रुपये 70 लाख पर्यंत 9.7% उपलब्ध। वाहन व गृह कर्जास जामीनदाराची आवश्यकता नाही। आजच भेट द्या सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड, मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक। उजेडात नाल्या ग घरा संग झोपड्या बी उजळून गेल्या ग, शनिवारवाडा ही फक्त ऐतिहासिक वास्तू नाहीये, तर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा आमचा ऐतिहासिक वारसा आहे। आणि या ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं। आधी पर्वती, मग सारसबाग आणि आता शनिवारवाडा। आमच्या ऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी जर नमाज पठण करायचं आहे तर मग मशिदी आहेतच कशासाठी? मशिदींमध्ये जर नमाज पठण करायचं नाहीये तर मग आमच्या मंदिरांमध्ये आणि ऐतिहासिक वारशांच्या ठिकाणी येऊन नमाज पठण कशाला करतात? या घटना हिंदू समाज कुठल्याही परिस्थितीमध्ये खपवून घेणार नाही। आज मी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाला अशी मागणी करते की सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी ताबडतोब बंदी घालावी आणि शनिवारवाड्याच्या ठिकाणी जी काही अनधिकृत मजार बांधली गेलेली आहे ती ताबडतोब हटवली जावी। पुण्याच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी या संदर्भामध्ये जो काही पुढाकार घेतलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करते। मेधाताईंनी जो पुढाकार घेतलेला आहे याचा आदर्श आज प्रत्येक लोकप्रतिनिधींनी घेणं आवश्यक आहे। आमच्या मंदिरांचं, आमच्या ऐतिहासिक वारशांचं रक्षण हिंदू लोकप्रतिनिधींनी करायचं नाही, मग काही मुसलमान लोकप्रतिनिधी येणार आहेत का आमच्या ऐतिहासिक स्थळांचं, आमच्या शनिवारवाड्याचं आणि रायगडाचं रक्षण करण्यासाठी? आज आमच्या ऐतिहासिक वारशांचं रक्षण करणं ही काळाची गरज झालेली आहे। सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना, सोलापूरकरांना शुभ दीपावली। पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिक मुक्त दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळीचा आनंद द्विगुणित करा, त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही। मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं बहिरेपणाही येऊ शकतो। सोलापूर महानगरपालिका, माझी वसुंधरा, लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम यात सहभागी व्हा। चला, संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा, निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा। पुनश्च एकदा शुभ दीपावली। सोलापूर महानगरपालिका, सोलापूर।